नमस्कार, मी दीपक पोळसुले. एबीपी माझाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. इतिहासामध्ये पहिल्यांदाच राहुल गांधींची सभा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पार पडते आणि राहुल गांधी आता हे सभास्थळी पोहोचलेले आहेत. शिवाजी पार्कची ठाकरेंचं होम ग्राउंड म्हणून ओळख आहे आणि आज ठाकरेंच्या याच होम ग्राउंडवर इंडिया आघाडीची ही सभा पार पडते. सभेच्या मंचावर जाण्याआधी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पुष्पहार देखील राहुल गांधींनी अर्पण केला. यावेळेला उद्धव ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. तर शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या सभेला इंडिया आघाडीतले देशभरातील नेते हे सध्या उपस्थित आहेत. तेव्हा मोठी गर्दी देखील या सभेसाठी झालेली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे देखील मंचावर पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता या सभेतून राहुल गांधी कुणावर प्रहार करतात, कशा पद्धतीनं ते भाषण करतात, काय संबोधन करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. देशभरातले काँग्रेसचे दिग्गज नेते हे आता इंडिया आघाडीच्या या सभेसाठी पोहोचलेले आहेत शिवाजी पार्कवर. मणिपूरमधून राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केलेली होती आणि त्यांचा शेवटचा टप्पा हा काल महाराष्ट्रामध्ये संपन्न झाला. आणि त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आता पार पडणार आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांची ही एकजूट कशा पद्धतीनं आता आपल्या पक्षांमध्ये, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी भरते आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक काँग्रेसचे नेते, त्यासोबतच इतर पक्षातले जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आता या सगळ्या नेत्यांच्या भाषणाकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊया. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, राहुल गांधी मंचावर पोहोचलेले आहेत. काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते देखील पाहायला मिळत आहेत. काय अधिकचे तपशील आहेत, काय सध्या चित्र दिसतंय मंचावरचं? दीपक, आपण पाहतोय की आज इंडिया आघाडीचं एक शक्ती प्रदर्शन मुंबईतून होत आहे आणि मुंबईतून संपूर्ण देशामध्ये एक संदेश पाठवण्याचा प्रयत्न या निमित्तानं महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे नेते करताना पाहायला मिळतात. खरं तर राहुल गांधींची न्याययात्रा काल संपली, मात्र आज दुसऱ्या दिवशी अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आज मुंबईत निमंत्रित करण्यात आलं आणि एक शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत यासोबतच विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन या ठिकाणी पोहोचलेत. मल्लिकार्जुन खरगे अगदी काही वेळापूर्वी आले. तेलंगणाचे सीएम देखील रेवंत रेड्डी काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आहेत. स्टॅलिन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सभेला कोणत्याही क्षणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज प्रामुख्यानं राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण या सभेच्या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक आहे. त्या ठिकाणी रणजित सावरकर देखील राहुल गांधींचं संपूर्ण जे भाषण आहे ते आपल्या घरून नेमकं काय राहुल गांधी बोलतायत याकडे लक्ष ठेवून आहेत ते भाषण ते पाहत आहेत, अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. आजचा हा दिवस महाविकास आघाडीसाठी, इंडिया आघाडीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कालच निवडणूक आयोगाच्या वतीनं तारखा निवडणुकांच्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत, तर देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. आणि याच निवडणुकांच्या अनुषंगानं आज एक रणशिंग इंडिया आघाडीच्या वतीनं फुंकण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या जागा वाटप जे आहेत ते अजून महाराष्ट्रातल्या पूर्णपणे जाहीर झालेले नाही आहेत. लवकरच ते जाहीर होतील. मात्र आजच्या या सभेनंतर तत्काळ संपूर्ण जे नेते आहेत महाराष्ट्रातले ते कामाला लागल्याचं पाहायला मिळतील. यासोबतच देश पातळीवर एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी एकजुटीनं लढत आहे अशा पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना पाहायला मिळतोय. मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर इंडिया आघाडीच्या सभा पार पडल्या नव्हत्या, किंबहुना इंडिया आघाडीच्या कोणत्याही बैठका देखील होत नव्हत्या. त्यामुळे इंडिया आघाडी मुडखळीस आली की काय अशा पद्धतीची जास्त प्रमाणात चर्चा होती. मात्र या सर्व गोष्टींना भेदत आज इंडिया आघाडी मुंबईमध्ये एक भव्य दिव्य सभा पार पडते आणि त्या सभेसाठी इंडिया आघाडीचे सर्व जे वरिष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी बोलवलेले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यावेळेस पक्षातून गेले त्यानंतर खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीला खीळ बसणार का अशा पद्धतीची जोरदार चर्चा होती. मात्र इंडिया आघाडीनं आजचं हे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. आज मंचावर प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंचं भाषण होणं अपेक्षित आहे. राहुल गांधी बोलतील. यासोबतच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असणारे शरद पवार हे देखील आज भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न, एक कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण भरण्याचा प्रयत्न या निमित्तानं आज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपक, नक्कीच निलेश, तू राहाच आपल्यासोबत. तेव्हा आपण एकीकडे स्टेजवरची ही सगळी दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे, त्यासोबतच राहुल गांधी असे जे प्रमुख नेते आहेत ते आता मंचावर पोहोचलेले आहेत. तर तिथे दुसरीकडे शिवाजी पार्काच्या बाहेर नेमकं काय चित्र आहे, कशा पद्धतीनं कार्यकर्ते या सभेसाठी दाखल होत आहेत याचे अपडेट आपण प्रशांत बडेकडून जाणून घेऊयात. प्रशांत.
दीपक, खरं तर आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पोहोचलेले आहेत. मात्र आता एक असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता राहुल गांधी हे त्या ठिकाणी पोहोचतील. मात्र आज पवित्र रमजान महिना आहे आणि या ठिकाणी रोजा जो आहे तो मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी ठेवलेला होता आणि तो रोजा या ठिकाणी या गेटवर जो आहे ते मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जे आहे खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधींची सभा, त्याचबरोबर रमजानचा हा पवित्र महिना, अशा स्थितीमध्ये नेमकी हा रोजा खोलण्याची ही वेळ झालेली आहे. तुम्ही आता सगळे मिळून या ठिकाणी रोजा खोललेला आहात. राहुल गांधीची सभा चालू आहे आणि दुसरीकडे रोजा देखील खोलला जातोय. कसं पाहताय? जी, हम ये बताना चाहते हैं आपको कि आपके न्यूज़ के माध्यम से ये बताना चाहते हैं कि राहुल गांधी जी हमारे लिए पैदल इतना चल के हमारे लिए जो संघर्ष कर रहे हैं, तो हम यहाँ बैठ के भी रोज़ा खोल सकते हैं, मगर उनका जो है उनके हौसले को बुलंद करने के लिए, और ये हमारी ही लड़ाई लड़ी जा रही है, जो हमारी लड़ाई लड़ रहे हैं राहुल गांधी जी, हम चाहते हैं कि उनके साथ कंधे से कंधा मिलाकर उनकी इस लड़ाई को आगे बढ़ाएं. रोजा या ठिकाणी खोलला गेला आहे. सगळे महिला पुरुष एकत्र बसून रोजा खोलत होते. एकीकडे राहुल गांधी यांची सभा सुरू आहे, दुसरीकडे रोजा देखील या ठिकाणी खोलला जातो. कसं पाहताय? म्हणजे असं म्हणायचं की जे आपली यात्रा चालू आहे ते आपली न्याय यात्रा आहे. न्याय म्हणजे की आपली न्यायासाठी इकडे आहे आणि रोजा म्हणजे काय, रमजान पवित्र महिने सगळे इकडे आले आणि प्रत्येक लेकरा प्रत्येक बायका पकडे इकडे रोजा खोलण्यामध्ये आम्ही साहेबांशी भेटणार आहे, साहेबांचे जे भाषण ऐकणार आहे, काय आम्हाला पुढचा उद्देश भेटणार आहे, येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्हाला काय करायचं आहे ते आम्हाला ऐकायसाठी आम्ही इकडे आलेलो आहे. रोजाची वेळ झाली होती, इथे सगळ्यांनी मिळून रोजा खोलला. हे आज रोजाची वेळची म्हणजे एक सहभाग भेटला की आम्ही साहेबाबरोबर रोजा खोलला. इकडे ते इकडे लांबून आले आणि आम्ही रोजा खोलला, मला सहभाग भेटला इकडे. आपण पाहिलं दीपक, या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या. काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते किंवा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे नेते एकीकडे आतमध्ये प्रवेश करतात, तर दुसरीकडे रोजा असताना देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता रोजा जो आहे तो खोलला जातोय. दीपक, नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा एकीकडे आपण पाहतोय की स्टेजवर जे प्रमुख नेते दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे मुस्लिम जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आपला रमजानचा उपवास सोडलेला आहे शिवाजी पार्काच्या बाहेर. त्यासोबतच आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे भाषणाची. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, भाषणाचा क्रम साधारण कशा पद्धतीने असणार आहे? निलेशशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, परंतु ही दृश्य आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे आता मंचावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे, ज्यांचं होम प्रीच म्हणून ओळखलं जातं ठाकरेंचं, अशा शिवाजी पार्कामधून उद्धव ठाकरे काय नेमका प्रहार करणार, कशा पद्धतीनं ते आपल्या शैलीतून विरोधकांवर शरसंधान साधणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तर भारत जोडो न्याय यात्रा घेऊन राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत आणि जी गर्दी आहे त्याची आपण ही दुसरीकडे दृश्य पाहतोय. त्यामुळे विविध भागातून, विविध राज्यातून इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते शिवाजी पार्कामध्ये दाखल झालेले आहेत. कार्यकर्ते देखील दाखल होत आहेत, तर दुसरीकडे प्रमुख नेते दाखल झालेले आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्षातले सर्व जे प्रमुख नेते आहेत, विविध राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आता या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडीकडून फुंकलं जाणार आहे. तेव्हा ही टॉप अँगलची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय, सभेची जी गर्दी आहे ती दाखवणारी दृश्य आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे देखील एकमेकांमध्ये चर्चा करतायत. मिलिंद नार्वेकर, अनंत किते देखील त्यांच्या पाठीमागे बसलेले आहेत. त्यामुळे आता या सभेला दाखल होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन देखील राहुल गांधी यांनी अभिवादन केलं. इतिहासामध्ये आतापर्यंत पहिल्यांदाच राहुल गांधी यांची ही सभा शिवाजी महाराज पार्कवर सध्या पार पडते आहे. खरं तर शिवाजी पार्क म्हटलं तर शिवसेना आणि ठाकरे असंच काहीसं चित्र आजवर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि याच होम ग्राउंडवर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यासोबतच उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि आता ते आगामी लोकसभा निवडणुकीचं जे रणशिंग आहे ते फुंकणार आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना काय नेमका संदेश दिला जातो या सगळ्या नेत्यांकडून, प्रमुख नेत्यांकडून, ते पाहणं महत्त्वाचं असेल. नौजवान भी जेएनयू के अंदर जो खूनी खेल है, इस खेल का भी जवाब देंगे. तो हम लोग तैयारी कर रहे हैं हर संभव तरीके से, आंदोलन के माध्यम से भी और चुनाव के माध्यम से भी. ये वो समय आ गया जब एक एक वोट, उनके पास संविधान विरोधी इलेक्टोरल बॉन्ड था, हमारे पास जो ताकत है वो संविधान की ताकत. संविधान ने एक ही ताकत हमको दी है, एक एक वोट की ताकत. बाबा साहब अंबेडकर ने कहा था
ये एक वोट है राजनीतिक बराबरी के लिए। सामाजिक और आर्थिक जो गैर बराबरी देश में है, उस गैर बराबरी को मिटाने के लिए ये जो वोट की एक ताकत है, इस ताकत का ठीक से इस्तेमाल करना होगा। हमारे पास जो ताकत है वो संविधान की ताकत। संविधान ने एक ही ताकत हमको दी है, एक एक वोट की ताकत। बाबा साहब अम्बेडकर ने कहा था ये एक वोट है राजनीतिक बराबरी के लिए। सामाजिक और आर्थिक जो गैर बराबरी देश में है, उस गैर बराबरी को मिटाने के लिए ये जो वोट की एक ताकत है, इस ताकत का ठीक से इस्तेमाल करना होगा। एक एक वोट के माध्यम से बाबा साहब अम्बेडकर के संविधान की रक्षा करना, इस देश की गंगा जमुनी तहजीब उसकी हिफाजत करना, इस देश में पिछले 75 साल से जो संघर्ष हमने किया है, एक आधुनिक लोकतांत्रिक हिंदुस्तान बने, एक धर्मनिरपेक्ष हिंदुस्तान बने, ये संविधान की भावना है, जिस भावना को तोड़ने के लिए नागरिकता संशोधन कानून के जरिए पूरे देश में गरीबों को नागरिकता से बेदखल करने की साजिश हो रही है। इस साजिश के खिलाफ हमारा एक एक वोट इस आवाज को बुलंद करे। इसी उम्मीद के साथ मैं खासकर महाराष्ट्र वासियों से, मुंबई के लोगों से, और मुंबई में रह रहे हैं, मुंबई सिर्फ नहीं है, पूरा हिंदुस्तान रहता है। बिहार, उत्तर प्रदेश से लेकर के दक्षिण से लेकर के पूरे देश के मजदूर रहते हैं। आपके माध्यम से पूरे देश के मजदूरों को, किसानों को, देश के आम आवाम को, इंसाफ पसंद, तरक्की पसंद लोगों को हम ये संदेश देना चाहते हैं कि जो गांधी मैदान से आवाज बुलंद हुई, जो रामलीला मैदान में पिछले दिनों ट्रेड यूनियन और किसानों की सम्मिलित आवाज बुलंद हुई, आज इस शिवाजी पार्क से जो आवाज बुलंद हो रही है, ये आवाज एक ही आवाज है, देश को बचाने की आवाज, संविधान की रक्षा करने की आवाज, लोकतंत्र की रक्षा करने की आवाज। और 2024 के एक एक नेत्यांची सध्या भाषणे इकडे सुरू झालेली आहेत। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, खरं तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, ते म्हणजे राहुल गांधींच्या, त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची। भाषणांचा क्रम नेमका कसा असणार आहे, कशा पद्धतीनं या नेत्यांकडून भाषण केली जाणार आहे? इसके खिलाफ पिछले 10 साल का हिसाब, जुमला नहीं जवाब दो। दीपक, अद्याप भाषणांचा क्रम जरी समोर आला नसला तरी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे भाषण करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आज नेमकं महत्त्वाचं जे भाषण असेल शेवटी कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण त्यानंतर सभा खऱ्या अर्थाने संपताना आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक महत्त्वाची बाब, या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल, प्रकाश आंबेडकर आता शिवतीर्थाच्या दिशेने यायला सुरुवात झाल्याची आपल्याला माहिती मिळते। अगदी काही क्षणांमध्ये प्रकाश आंबेडकर हे या ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि सभेच्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील। खरं तर महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं प्रकाश आंबेडकर सोबत येणार का या संदर्भातला चर्चा असताना काल जी महत्त्वाची एक बैठक पार पडली होती, त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकरांशिवाय आता आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर आज सभेच्या ठिकाणी येतात, त्यामुळे एक मोठा संदेश देशभरामध्ये देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर एक संदेश देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीनं, इंडिया आघाडीच्या वतीनं होतोय आणि त्याच अनुषंगानं आजचं प्रकाश आंबेडकरांचं सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर असणं हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे, कारण आगामी काळातल्या लोकसभांमध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये असणार की नसणार या संदर्भामध्ये आता स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जाणीवपूर्वक आपण अनेक वेळा ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ज्या महाविकास आघाडीतले नेते आहेत यांच्याशी आपण ज्यावेळेस अनेक वेळा बातचीत केली, त्यावेळेस मात्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत वक्तव्य करताना कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातला जो महत्त्वाचा निर्णय आहे तो देश पातळीवरचे वरिष्ठ जे नेते आहेत सर्व पक्षाचे ते घेत आहेत, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण मिळणार की नाही मिळणार या संदर्भातली काल रात्रीपर्यंत चर्चा होती। मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वतीनंच एक ट्विट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की आजच्या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतोय सध्या VIP गेटला मी आहे आणि या गेटला सुरक्षा व्यवस्था देखील तैनात आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि काही वेळातच याच ठिकाणाहून प्रकाश आंबेडकर जे आहेत ते सभेच्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत आणि सभेला या ठिकाणी संबोधित करताना पाहायला मिळणार आहेत। आज राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यासोबतच प्रकाश आंबेडकर या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडे प्रामुख्यानं त्यांच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे, कारण संपूर्ण देशांचं आज त्यांचं भाषण पाहताना आपल्याला, त्यांचं भाषण ऐकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये आपण सर्वांना एकत्र आलं पाहिजे ही भूमिका घेऊन इंडिया आघाडीची स्थापना होताना पाहायला मिळत होती आणि त्यासाठीच सर्व नेते प्रयत्न करत होते। त्यातून प्रकाश आंबेडकर देखील आपल्या सोबत येतील अशा स्वाभाविकच आता प्रकाश आंबेडकर देखील थोड्याच वेळामध्ये आता या सभेसाठी पोहोचतात अशी देखील माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।